हौसेला मोल नाही असं म्हणतात, तर हौसेखातर लोक काहीही करायला तयार असतात। मुलीच्या लग्नात काहीतरी वेगळं करायचं म्हणून एका वधूपित्यानं कमालच केली। जावयासाठी 3 लाखांचा खर्च करून चक्क हेलिकॉप्टरची सवारी ठेवली। नाशिक जिल्ह्यातल्या उगाव खेडे गावातली ही मंडळी आकाशाकडे डोळे लावून बसली आहेत, कारण त्यांच्या गावात एक पाहुणा येणार आहे। हा पाहुणा कोणी मंत्री नाही की कोणी नेता नाही। हेलिकॉप्टरमधनं उतरलेले हे सागर ठाकरे, त्यांचं उगाव या खेडेगावातल्या पंडित महालेंच्या मुलीशी लग्न होतं। लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीच्या कार्यक्रमासाठी जावयाला घरी घेऊन जाण्याची प्रथा आहे। त्यासाठी 3 लाखांचा खर्च करून खास हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली होती। जावई बापूंचं हेलिकॉप्टर उतरण्यासाठी खास हेलिपॅड तयार करण्यात आलं। पोलिसांचाही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला। गावकरी दुपारी 3 वाजल्यापासून हेलिकॉप्टरची वाट पाहत होते। अखेर 4 वाजता हेलिकॉप्टरची घरघर ऐकू यायला लागली आणि एकच गोंगाट सुरू झाला। नवरदेवापेक्षा गावात आलेलं हेलिकॉप्टर पाहण्यात इथले लोक गुंगले होते। द्राक्ष बागायतदार असलेल्या पंडित महालेंनी मोठ्या थाटामाटात मुलीचं लग्न लावून दिलं। त्यासाठी त्यांनी मोठा खर्चही केलाय। माझी इच्छा होती पहिल्यापासूनच तिच्या लग्नाच्या वेळी मुलाला आपण हेलिकॉप्टरने घेऊन आलो। ती आज इच्छा पूर्ण झाली। दुसरी गोष्ट म्हणजे जे कोणी काही केलं नाही ते करायला मला पहिल्यापासून आवडतं। सागर ठाकरे स्वतः उच्च शिक्षित आहे। सासरेबुवांनी ठेवलेल्या या बडदास्तीनं तेही खुश आहेत। आम्ही महाले परिवाराचे आभारी आहोत की त्यांनी एवढी सगळे व्यवस्था ठेवली, पाहुण्यांची, नेते मंडळींची, गुरुजनांची आणि संतांची। त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत आणि ही चांगली गोष्ट की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हा इव्हेंट मॅनेज केला, हँडल केला आणि पूर्णही केला। लग्न लागल्यानंतर नववधूवराला सोडण्यासाठी पुन्हा हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतलं। आजपर्यंत आपण बैलगाडी, कार आणि घोडा यावरून नवरदेवाची सवारी पाहिली असेल। पहिल्यांदाच हेलिकॉप्टरमधून आलेल्या नवरदेवाची चर्चा गावभर सुरू होती।